रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 8 प्रवाशांनी आपला जीव गमावलेला आहे। आंबेनळी घाटात हा अपघात झाला। वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली। या गाडीतले अपघातग्रस्त साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या आसगावमधले रहिवासी आहेत। आंबेनळी घाट रायगड आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा एक महत्त्वाचा घाट आहे, पण गेल्या काही वर्षांपासून या घाटाची झालेली दुरवस्था कमालीची चर्चेत आहे। अर्धवट स्थितीमध्ये असलेलं काम, तुटलेले बॅरिकेड्स, रखडलेले रस्ते यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते असा आरोप आहे। आंबेनळी घाटातल्या भीषण अपघातात 8 जणांनी आपला जीव गमावलाय। आंबेनळी घाटामध्ये याआधी सुद्धा असे अनेक जीवघेणे अपघात झालेले आहेत, त्यामुळे आंबेनळी घाटातले अपघात रोखण्यासाठी आता लवकरात लवकर पावलं उचलावीत अशी मागणी होतीये। रितेश लोखंडे वय वर्ष 25 याचा या अपघातात मृत्यू झालाय आणि रितेश सोबतच त्याच्या 7 मित्रांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झालाय। दरम्यान सातारा तालुक्यातल्या आसगाव गावातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघातात झाला। हे 5ही जण गावातल्या एकाच परिसरात राहणार आहेत, त्यामुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे। या गावातलं प्रत्येक घर सध्या शोकाकुल आहे आणि हे अत्यंत हृदयद्रावक चित्र या गावात पाहायला मिळतंय। रितेशचा या अपघातात मृत्यू झाला। रितेश लोखंडे नामक युवकाचा त्याच्या वडिलांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। मन लागत नव्हतं, दिवसभर सारखं फोन करत होतो, सारखे दिवसभर 50-60 फोन मी केला असतील। फोन बेल वाजत होती पण ते उचलत नव्हता। नंतर मी काहीतरी माझ्या मनात येणार हेच होईना, मग संध्याकाळी 7 वाजता मी जाताना परत फोन केला माझ्या मुलाला, मोठ्या माझ्या भावाला, मुंबई रस्त्याला फोन केला। त्यांनी भाचीला माझ्या फोन केला की अरे असं आपली पोरं घरी आले नाहीत। त्यांनी मग तिथून पुढे आम्ही सुरुवात चालूच केली चेकिंग करायला। नंतर माहीत पडलं की गाडी इथून गेलेली आहे। मग आम्ही तिथून पुढे मग मला एकदम बायाखाली जे मी सरकली आणि मला काय एकदम माझा बीपी वाढलं, मला एकदम हे वाढलं, मला त्रास झाला एकदम। तर रायगडच्या आंबेनळी घाटातील अपघाताला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केला आहे। आज आपण बघतोय कुठे बॅरिकेडेशन नाही। बघा तुम्ही, हा रस्ता आहे, हा रस्ता आंबेनळी घाटामध्ये जातो, कुठे बॅरिकेडेशन नाही आणि कुठेही त्या रस्त्याचं संपूर्णपणे काम पूर्ण झालेलं नाही। सातत्याने काय ना काहीतरी त्या रस्त्याचं डागडुजी अर्धवट राहते आणि त्याच्यामुळे हे दुर्घटना घडतात आणि असे दुर्घटना घडून असे निष्पाप बळी जातात। ह्या बळीला राज्य सरकारच जबाबदार आहे, इथला ठेकेदारच जबाबदार आहे।